चला मंडळी, आज शिकवते पास्ता राईस। त्यासाठी 2 कप पास्ता पाण्यामध्ये घालून थोडंसं तेल घालून मऊसर शिजवून घ्यायचा। मी कुकरला शिजवून घेतलेला भातही मोकळा करून घेतलेला आहे। अगदी सुटसुटीत झालाय। पास्ताही तोपर्यंत मऊसर शिजला। घरात असतील नसतील तेवढ्या भाज्या कट करून घ्यायच्या। कढईमध्ये 1 पळी तेल घालायचं। अद्रक लसूण पहिल्यांदा घालून फ्राय करून घ्यायचं। मग घालायचा 1 बारीक चिरलेला कांदा। कांदाही चांगला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतवायचा। मग घालायचं शिमला मिरची, टोमॅटो, लगेचच सोया सॉस, रेड चिली सॉस आणि 1 मॅगी मसाल्याचं पॅकेट घालायचं। यापेक्षा दुसरे कुठले सॉस हवे असतील तर तेही घातले तर चालतील बरं का। वरून घालायचा शिजवून घेतलेला सुरकी कोलम हा राईस। तुम्ही उरलेल्या राईसपासून सुद्धा हे रेसिपी बनवू शकता। लगेचच असा मऊसर शिजवून घेतलेला पास्ता घालायचा। थोडंसं मीठ घालायचं, मिक्स करून घ्यायचं। झाकण ठेवून 1 दणानून वाफ काढून घ्यायची। वाफ काढली की मस्त असा आपला बाहेरच्या फ्राय राईसपेक्षाही अतिशय सुंदर असा पास्ता राईस रेडी झालेला आहे। कसा रंग दिसतोय, मस्त ना? खायलाही खूप अप्रतिम आहे। या रेसिपीचा लॉंग व्हिडिओ चॅनलवर उपलब्ध आहे, तिथून सविस्तर रेसिपी पाहू शकता। त्याची लिंक या व्हिडिओ खाली आहे। आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा। बाय बाय।